बिहार विधानसभा निवडणुकीचे खरं तर चित्र स्पष्ट आता हळूहळू होत आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष सध्या तरी बिहारमध्ये आहे आणि मोठ्या प्रचंड मताधिक्यानं खरं तर NDA त्या ठिकाणी सत्तारूढ होण्याची स्थितीत पोहोचण्याची स्थितीमध्ये आहे. याविषयी बातचीत करण्यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आपल्यासोबत आहेत. दीदी, भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष बिहारमध्ये क्लीन स्वीप करते NDA, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? बघा, भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्यावरती ह्या देशातील प्रत्येक नागरिकाला विश्वास आहे. म्हणून आज जो निकाल या ठिकाणी आपल्या हाती आहे ते की NDA 186 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. 86 जागांवरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज पुढे आहेत आणि हा विश्वास मतदारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांवरती आहे. काट्याची टक्कर होईल असं एक्झिट पोल दाखवत होते, मात्र आता निकाल जेव्हा हाती आले तेव्हा क्लीन स्वीप दाखवते. काय हे बघा, आपल्याला आठवत असणार सन्माननीय गृहमंत्री अमित भाई शहा मुंबईला आले होते, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की बिहार हम जीत रहे हैं, भारी बहुमत से जीत रहे हैं. तो विश्वास आहे, कारण की तेवढं काम लोकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून लोकांचा विश्वास आम्ही जिंकलेला आहे. आणि मग आम्हाला विश्वास होता की क्लीन स्वीप ही भारतीय जनता पार्टी NDAला येणार आहे आणि तशा पद्धतीचे निकाल आलेले. आणि विरोधकांचं किंवा जे निकाल सांगत होते पंडित त्यांचं नेहमीप्रमाणेच या ठिकाणी ते तोंडावर पडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा अनेक वेळा बिहारमध्ये गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणची स्थिती काय काय माहिती घेतली का तुम्ही? बघा, यापूर्वीच्या बिहार विधानसभेचे प्रभारी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि यावेळेस सुद्धा देवेंद्रजी जिथे जिथे गेले आपण बघितला किती मोठ्या सभा त्या ठिकाणी झाल्या, जनतेचा उत्साह किती मोठा होता आणि त्या ठिकाणचे सर्व उमेदवार आज आघाडीवर आहे जिथे जिथे देवेंद्रजी सभेसाठी गेले होते. मग आता बिहारचा टेम्पो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कायम राहिला असं वाटतं? निश्चितच सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी मनोभावना अशी एकदम खंबीर झालेली आहे. सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मतदार सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या भल्यासाठी कल्याणासाठी काम करते ह्याची जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या निकालाचा आम्हाला फायदा होणार आहे. भारतीय जनता पार्टी पालकमंत्री मेघना बोर्डीकर होत्या. खरं तर मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा आहे आणि हाच टेम्पो खरं तर भारतीय जनता पक्षाचा विजयाचा टेम्पो आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत कायम राहील असं या ठिकाणी मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.